जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन येतं. त्याच्या मनामधली शांती वाढायला लागती. त्याचं मन हर परिस्थितीमध्ये तो स्टेबल ठेवू लागतो. व्यसनी असेल तर तो निर्व्यसनी बनतो. त्याचा अहंकार गळून पडतो आणि विद्या विनयेन शोभते. ती नम्रता त्याच्यामधली झळकायला लागती. अर्थात मानवामधलं दिव्यत्व जागरूक करण्याची जी सेवा आहे, जी आज समाजाची आणि काळाची गरज आहे, हे कार्य या विद्यालयामधून चाललेलं आहे. आणि वाटायचं की आपल्या कॉलनीतल्या प्रत्येक घरामधल्या व्यक्तीला हे ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्यांनी एकदा तरी आपल्या विद्यालयामध्ये येऊन हा 7 दिवसांचा जो कोर्स आहे, रोज 1 तासाचा आणि यांच्यासाठी आपण एक प्रोग्राम करूया, यांच्या भोजनाचा प्रोग्राम आपण एकदा बनवूया, असं आमचं डिस्कशन चालत राहतं. आणि आज ती सुवर्ण संधी या ठिकाणी लाभत आहे. धन्यवाद त्याचे आहेत, धन्यवाद या मंडळाचे सुद्धा आहेत. त्यांच्यासाठी इतक्या जोरात टाळ्या वाजवा, इतक्या जोरात टाळ्या वाजवा की त्यांची ऊर्जा अजून वाढू दे, त्यांना प्रोत्साहन मिळू दे आणि असे क्रिएटिव्ह कार्य, सेवा कार्य त्यांच्या हातून सतत घडत राहू दे. खूप चरित्रवान मुलं आहेत, मूल्यवान मूल्यांनी संपन्न अशी ही मुलं आहेत. त्याचं कार्य करून घेईल. बाकी खास आपण या ठिकाणी नवदुर्गा चैतन्य देखावा पाहण्यासाठी सगळे आलेले आहात आणि स्टेजवरील सगळ्या महान विभूती त्या देखाव्याचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत. पण आपण थोडं